आज आपण सगळेजण जे सत्कार मूर्ती आहेत ते आपले सर्वांचे सहकारी मित्र गणेश भाऊ वाजगे, त्याचप्रमाणे जुन्नरमध्ये ज्यांनी नगरसेवक म्हणून चांगलं काम केले ते भाऊसाहेब कुंभार, आणि एक प्रगतशील शेतकरी म्हणून चांगलं काम करतोय तो प्रवीण पाटे, या तिघांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके आणि सर्व मित्रपरिवार ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनी गणेश भाऊबद्दल सांगितलं. शेवटी वाढदिवस हे निमित्त असतं, पण आपण जे कार्य समाजामध्ये काम करतो, समाजसेवा करतो आणि गोरगरीब जनतेला ज्यावेळेस मदत करतो आणि खऱ्या अर्थानं त्याचं कार्य या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याला ती शाबासकीची थाप आणि जी काम करायला ऊर्जा मिळते आणि माणूस स्वतः आपल्या कर्तृत्वानं खऱ्या अर्थानं मोठा होत असतो. आणि मोठा होत असताना खरं तर सांगितलं, शेवटी एज आपले जे सातत्यानं त्यात खचून जायचं नसतं, परंतु नुसता बोलून कार्यकर्ता होत नाही, प्रत्यक्षात कृतीमध्ये काम करणारा कार्यकर्ता असावा लागतो. नुसतं भाषण टोकलं म्हणजे कार्यकर्ता किंवा व्हॉट्सअप फेसबुकला म्हणून कार्यकर्ता होत नाही. तर गणेश भाऊ एक मितभाषी, परंतु एक चांगल्या प्रकारची संस्था चालवत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन त्या संस्थेचा आलेख उंचावर नेण्याचं खऱ्या अर्थाने त्याने काम केले आणि एक चांगलं काम करणार. कारण वाजगे परिवार तसा मूळ म्हणजे त्यांच्या आजोबाला लक्ष्मीपुत्रच म्हणत होते आणि सगळ्यांना माहिती आहे त्यांचे वडील म्हणजे विलास शेठ वाजगे हेही आपल्याला परिचित काम करताना ते एका संस्थेवर काम करतायत. चुलते शशिभाऊ सगळेच म्हणजे अनेक संस्थांवर काम करतायत. वाजगे परिवार म्हणजे आपल्या कुटुंबातून मिळालेले संस्कार ते पुढे घेऊन जात असताना एक चांगलं समाजकार्य त्या ठिकाणी करतोय. नक्कीच त्याला आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुढच्या भावी काळासाठी शुभेच्छा आपण देणार आहोत. तसं त्याप्रमाणे प्रवीण स्वतः एक त्यांचं पाटी परिवार सुद्धा मोठा आहे. प्रवीणनी सुद्धा शेतीमध्ये द्राक्षामध्ये चांगलं तो काम करतोय, शेती करतोय. एक चांगला म्हणजे जरी व्यवसाय आजोबांचा असेल, वडिलांचा असेल, पूर्वीपासून गावामध्ये येतच, पण एक बंधू दुकान सांभाळत असताना दुसरा आपला शेतीचा त्या ठिकाणी ठसा उमटवतोय आणि एक चांगल्या प्रकारची शेती त्या ठिकाणी करतोय. त्याचाही वाढदिवस आज या ठिकाणी संपतो. आणि जुन्नरमध्ये ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये चांगलं काम उभं केलं, एक नगरसेवक कसा असावा म्हणून त्यांनी भाऊनी अतिशय चांगल्या प्रकारचं. शेवटी पक्ष किती असतात, पक्ष म्हणजे विचाराची भांडणं असतात, कोणाचे एकमेकाचे विचार एकमेकांना पण, परंतु राजकारण तेवढ्या पुरतं असावं. त्यानं त्या राजकारणापुरतं त्याचं उगाच कुठंतरी वेगळं विचारीकरण ते करायलाच नाही. तर समाजाला जे आवडतं, समाजाला जे पटलं पाहिजे, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, हे काम खऱ्या अर्थानं हे तिन्ही व्यक्तिमत्व या ठिकाणी करतायत. आणि म्हणून आज त्यांना या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना भविष्य काळामध्ये आरोग्यदायी जीवन ही खऱ्या अर्थाची जीवनातली संपत्ती आहे, ती खरी लाभली पाहिजे. आणि त्यांचं जीवनामध्ये त्यांचा जो आलेख आहे हा चढून उंचावत जाताना तो नक्कीच मी आई मुक्ताईला या ठिकाणी गारणं घालतो की पुढील भविष्य काळासाठी त्यांना चांगलं आरोग्यदायी जीवन आणि त्यांचा आलेख चांगला उंचावर जाऊ दे. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देत असताना आपण मंडळांनी गेल्या आता नुकत्याच पार पडलेल्या इलेक्शनमध्ये, खरं तर इलेक्शन 17 जागा बिनविरोध झाल्या, 4 जागेसाठी इलेक्शन लागलं. ते कसं लागलं मी सांगणार नाही, पण सर्व मंडळींनी आपल्याला या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानत असताना अतुल शेठनी आम्हाला आमचा प्रचारच केलेला आहे. वाळे साहेब त्याला तुम्ही आहे, कारण हिवऱ्याच्या कोळ्याच्या लग्नामध्ये मी चिन्ह सांगायचं विसरलो होतो, त्यांनी स्वतः सांगितलं ते चिन्ह सांगायचे विसरले, पण त्यांनी चिन्ह सांगून म्हणजे शेवटी हे सहकारातलं इलेक्शन होतं आणि सगळ्यांना आपल्याला शेवटी शेतकरी सर्वसामान्य शेतकरी केंद्रबिंदू म्हणून आपण त्या ठिकाणी काम करतोय. आणि भविष्य काळामध्ये अशीच ह्याही मंडळींचा आमच्याला
कायम सातत्यानं सहकार्य आणि आशीर्वाद राहतील. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. ह्या तिन्ही सत्कार मूर्तींना मनापासून या ठिकाणी आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण उपस्थित राहिलात आपल्याही मनापासून आभार मानतो आणि थांबतो.